हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 107. जपनाम देहात रुजावे लागते. एकदा भल्या पहाटे उजाडण्याच्याही आधी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शौचासाठी बहिर्दिशेला गमन करत होते. मुखाने अर्थातच विठ्ठल नामाचा उद्घोष चालू होता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यावेळी तिकडून एक तथाकथित महाविद्वान चालले होते. तुकाराम महाराजांच्या हातातील ती पाण्याची लोटी, सकाळची वेळ, बहिर्दिशेला गमन चाललेले वगैरे पाहून त्यांनी तुकाराम महाराज प्रातर्विधीला जात असल्याचे ओळखले. त्याही वेळी तुकाराम महाराजांच्या मुखाने विठ्ठल 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 असा विठ्ठल नामाचा उद्घोष चालू होता. हे पाहून ते चांगलेच क्रोधिष्ठ झाले. ते तुकाराम महाराजांना जरा चढ्या आवाजात आणि अति कुचकट स्वरात म्हणाले की, महाराज, तुम्ही प्रातर्विधीसाठी जात आहात आणि अशा वेळीही पांडुरंगाचे पवित्र नाम घेऊन तुम्ही तुमची जिव्हा तर विटाळत आहातच, शिवाय विठ्ठलाचे नावही अशुद्ध करत आहात. तुम्ही काही शुद्ध अशुद्धाचा विचार कराल की नाही? काय हे? देवाचे नाव अशा अशुद्ध विधीला जाताना तुम्ही घ्यावे हे तुम्हाला शोभा देत नाही. स्वतःला वारकरी, पांडुरंगाचे भक्त म्हणवता थोडा तरी काही पावित्र्याचा विचार करावा. हे ऐकून तुकाराम महाराजांना प्रथम काय बोलावे ते समजेना. तुकाराम महाराज शांतपणे म्हणाले की, विठ्ठलाचे नाम घेणे हे आता काही माझ्या कह्यात नाही. ते आता माझ्या मर्जीवर अवलंबून नाही. ते आता माझ्या जिव्हेच्या ताब्यातून गेले आहे. विठ्ठल नाम माझ्या मुखातून केव्हा बाहेर येते ते माझे मलाच समजत नाही. ह्यावर आता काही उपाय नाही. त्यावर ते विद्वान जरा जास्तच खवळले आणि उसळून म्हणाले की, ह्यावर उपाय नाही असे म्हणता काय? मी करतो ना चांगला पक्का उपाय. असे म्हणून त्या विद्वानांनी एक बाभळीचा काठा तोडून आणला आणि तो महाराजांच्या दोन्ही ओठातून, जिव्हेतून आरपार घुसवला आणि पाठ फिरवून ते जाऊ लागले. काय आश्चर्य! तुकाराम महाराजांचे दोन्ही ओठ बंद असूनही त्या विद्वानांना तुकाराम महाराजांच्या दिशेने विठ्ठलाच्या नामाचा विठ्ठल 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 असा नामघोष ऐकू येऊ लागला. म्हणून ते मागे वळून आले. पाहतात तो तुकाराम महाराजांच्या रंध्रारंध्रातून विठ्ठल 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 असा नामजप होत होता. त्या विद्वानांना स्वतःचीच लाज वाटली. त्यांनी तुकाराम महाराजांचे पाय धरले, त्यांची क्षमा मागितली. कथामृत क्रमांक 108. एकाग्रता. कौरव आणि पांडवांचे धनुर्विद्येचे शिक्षण गुरु द्रोणाचार्यांचे मार्गदर्शनाखाली एकत्र झाले. गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांची प्रगती कशी काय झाली हे पाहण्यासाठी अधूनमधून अनेक तऱ्हेने परीक्षा घेत असत. एकदा त्यांनी अशीच परीक्षा घेण्याचे ठरवले. यासाठी गुरु द्रोणाचार्यांनी एक लाकडाचा पक्षी करून घेतला. विशेष करून त्याचे डोळे व्यवस्थित दिसतील असे करून घेतले. त्यानंतर त्यांनी तो पक्षी रानामध्ये फळांनी चांगल्या बहरलेल्या एका आंब्याच्या झाडावर जरा उंच अशा फांदीला बांधला. दुसऱ्या दिवशी गुरु द्रोणाचार्य कौरव पांडवांना लाकडाचा पक्षी बांधून ठेवलेल्या त्या आंब्याच्या झाडापाशी रानात घेऊन गेले. तेथे त्यांनी सर्व कौरव आणि पांडवांना झाडावर बांधून ठेवलेल्या त्या लाकडाच्या पक्षाच्या डोळ्यावर बाणाने नेम धरायला सांगितले. चला, सर्वांनी आपापले धनुष्यबाण सज्ज करा. त्या आंब्याच्या झाडाच्या एका फांदीला एक लाकडाचा पक्षी बांधलेला आहे. त्याच्या डोळ्यावर अचूक नेम धरायचा आहे. त्या पक्षाच्या फक्त डोळ्यावर बरोबर नेम धरायचा आहे. त्या पक्षाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा आहे. परंतु मी आज्ञा देईपर्यंत बाण मात्र सोडायचा नाही. फक्त अचूक नेम धरून उभे राहायचे आहे. त्यानंतर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.
त्यानंतर सर्व कौरव पांडवांनी आपापले धनुष्यबाण सज्ज केले आणि ते सर्वजण नेम धरून उभे राहिले. त्यानंतर गुरु द्रोणाचार्यांनी त्यांना प्रश्न विचारले, तुम्हाला त्या झाडावर बांधलेला पक्षी दिसतो का? तुम्हाला त्या झाडावरील इतर पक्षी दिसतात का? तुम्हाला त्या झाडाची पाने दिसतात का? त्या झाडाला भरपूर आंबे आले आहेत, ते तुम्हाला दिसतात का? तुम्हाला मी दिसतो का? तुम्हाला तुमचे इतर बांधव दिसतात का? या प्रश्नांना विविध उत्तरे दिली गेली. ती अशी: आचार्य, मला तो पक्षी दिसत आहे. मला त्या झाडावरील इतर पक्षीही दिसत आहेत. त्या झाडाची पाने मला दिसत आहेत. त्या झाडाला आलेले आंबे तर मला विशेष प्रकारे दिसत आहेत. आचार्य, मला आपण दिसत आहात. तसेच आजूबाजूला असलेले माझे बांधवही मला दिसत आहेत. एकटा अर्जुन म्हणाला, आचार्य, आपण विचारलेले मला काहीही दिसत नाही. मला फक्त त्या पक्षाचा डोळा तेवढाच दिसत आहे. हे ऐकून प्रसन्न होऊन गुरु द्रोणाचार्यांनी फक्त अर्जुनाला आज्ञा केली, बाण सोड. हरी ओम.